बघू की सिंह लग्न. आता सिंह लग्नाचा जर विचार केला आपण याच फॉर्म्युल्यानुसार विचार जर केला तर सिंह लग्नाचा लग्नेश म्हणजे कोण येईल तर तो रवी येईल. आणि रवी हा लग्नेश असल्यामुळे या कुंडलीमध्ये शुभ फळ देताना आपल्याला दिसतो. म्हणजे शुभ ग्रहांच्या यादीमध्ये रवीचं हे नाव हे आपल्याला प्रथम घेता येईल. जर शुभ ग्रह जर बघायचे सिंह लग्नामध्ये तर त्यात प्रथम क्रमांकावर हा लग्नेशच येतो आणि लग्नेश हा रवी आहे. आणि त्यानंतर जर आपण दुसरा विचार केला, मंगळाचा जर विचार केला आपण सिंह लग्नामध्ये, तर मंगळाच्या 2 राशी असतात बघा. मंगळाची पहिली जी रास येते सिंह लग्नामध्ये ती मेष रास ही नवम भावात येते म्हणजे कोण भावात येते. आणि दुसरी जी रास येते ती वृश्चिक रास ही जी येते ती केंद्रात येते. मग आपण केंद्र स्थानामध्ये जे राशी येतात त्या शुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतात. आणि दुसरं जे कोण स्थानामध्ये जी रास येईल ती पण शुभ फळ देताना बघायला मिळते. आणि मंगळाच्या दोन्ही राशी या शुभ स्थानी येतात सिंह लग्नामध्ये. म्हणजे मग आपण म्हणू शकतो की सिंह लग्नामध्ये मंगळ हा शुभ फळ देणारा ग्रह आहे. त्यामुळे शुभ ग्रहांच्या यादीमध्ये आपण इथे मंगळाचं नाव घेऊ शकतो. त्यानंतर अशुभ ग्रहांचा जर आपण विचार केला तर बुधाचा जर विचार केला आपण तर बुध हा सिंह लग्नामध्ये बुधाची जी अ, मिथुन रास येते. बुधाला 2 राशी असतात, एक मिथुन रास आणि एक कन्या रास. तर सिंह लग्नाचा जर आपण विचार केला तर बुधाची मिथुन रास ही 11व्या भावात येते. आणि 11वा भाव हे नाशक भाव आहे. आणि दुसरी जी रास येते ती येते ती म्हणजे द्वितीय भावात. आणि द्वितीय भाव आणि सप्तम भाव हे मारक भाव आहे. त्यामुळे बुध दोन्ही ठिकाणी आपल्याला वाईट फळ देताना दिसतो. त्यामुळे कर्क लग्नामध्ये बुध हा अशुभ ग्रह आहे आणि अशुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर जर शनीचा विचार केला तर शनीच्या पण 2 राशी असतात. एक आहे मकर रास आणि दुसरी आहे कुंभ रास. तर शनी सिंह लग्नामध्ये शनीची मकर रास ही षष्ठ भावात येते आणि दुसरी जी रास येते ती कुंभ ही सप्तम भावात येते. आता आपण जर बघितलं तर षष्ठ स्थान हे त्रिक स्थान आहे म्हणजे इथे ग्रह वाईट फळ देताना दिसतो. आणि कुंडलीचं द्वितीय स्थान आणि सप्तम स्थान हे मारक स्थान आहे. त्यामुळे शनीची एक रास ही षष्ठ स्थानी येते आणि दुसरी रास ही मारक स्थानात येते. म्हणजे सिंह लग्नामध्ये शनी हा आपल्याला अशुभ ग्रह मानला जातो आणि वाईट फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर जर आपण चंद्राचा विचार केला तर चंद्राची जी रास आहे ती कर्क रास आहे. आणि सिंह लग्नाच्या कुंडलीत कर्क रास ही व्यय स्थानात येते. आणि व्यय स्थान हे त्रिक स्थान आहे. ते ग्रह वाईट फळ देताना आपल्याला दिसतो. त्यामुळे सिंह लग्नाचा जर आपण विचार केला तर कर्क राशीचा जो स्वामी आहे चंद्र हा आपल्याला अशुभ फळ देताना दिसतो. त्यामुळे अशुभ ग्रहांच्या यादीत जर आपण पुढे चंद्राचं पण इथे नाव घेऊ शकतो. त्यानंतर मिश्र स्वरूपाचा जर विचार केला, मिश्र ग्रह जे चांगले पण फळ देतात आणि वाईट पण फळ देतात. तर सिंह लग्नामध्ये जर गुरुचा विचार केला तर गुरुच्या 2 राशी असतात. एक म्हणजे धनु रास आणि दुसरी म्हणजे मीन रास. आता सिंह लग्नामध्ये धनु रास ही कोण स्थानात येते आणि गुरुची जी दुसरी रास आहे ती मीन रास ती जी येते ती अष्टम स्थानात येते. म्हणजे कोण स्थानामध्ये इथे गुरुची रास येते तर गुरु इथे चांगलं फळ देताना आपल्याला दिसतो. तसंच दुसरी रास ही अष्टम स्थानात येत असल्यामुळे गुरु इथे आपल्याला वाईट फळ देताना दिसतो. म्हणजे गुरु सिंह लग्नामध्ये चांगले पण फळ देतो आणि वाईट पण फळ देतो. म्हणजे मिश्र प्रकारचे फळ गुरु आपल्याला देताना दिसतो. त्यामुळे मिश्र ग्रहांच्या यादीमध्ये आपण गुरुचा विचार इथे आपण करू शकतो. त्यानंतर जर शुक्राचा विचार केला तर शुक्राला 2 राशी असतात. शुक्राची पहिली रास म्हणजे वृषभ रास
आणि दुसरी रास म्हणजे तुळ रास. तर सिंह लग्नात जर बघितलं आपण तर वृषभ रास ही केंद्रस्थानात येते. इथे केंद्रस्थानात येते बघा वृषभ रास. आणि दुसरी रास ही तुळ रास ही तृतीय भावात येते. आणि तृतीय भाव म्हणजे नाशकेश स्थान असतं. तृतीय स्थान ही कुंडलीचं नाशकेश स्थान असतं. त्यामुळे त्यामुळे शुक्र पण इथे चांगलं पण फळ देतो आणि वाईट पण फळ देतो. म्हणजे मिश्र प्रकारचे फळ देताना आपल्याला शुक्र इथे बघायला मिळतो. त्यामुळे जर सिंह लग्नाचा जर आपण विचार केला तर मिश्र स्वरूपाचं फळ हा शुक्र आपल्याला देताना इथे आपल्याला बघायला मिळतो. आता याच कुंडलीत जर आपण योगकारक ग्रह बघितला, आता योगकारक ग्रह म्हणजे काय, तर एक रास ही केंद्रात असायला पाहिजे आणि दुसरी रास ही पंचम भाव किंवा नवम भाव म्हणजे कोण स्थानात असायला पाहिजे. आता इथे जर गुरुचा आपण विचार केला तर एक रास ही कोण स्थानात येते, पण गुरुची दुसरी रास ही अष्टम भावात येते. त्यामुळे इथे हा नियम लागू पडत नाही. पण मंगळाचा जर आपण विचार केला तर नवम भाव म्हणजे हे कोण स्थान आहे. या कोण स्थानामध्ये मंगळाची ही मेष रास येते आणि मंगळाची दुसरी रास ही केंद्र स्थानात येते म्हणजे वृश्चिक रास. त्यामुळे या कुंडलीमध्ये सिंह लग्नाच्या कुंडलीमध्ये मंगळ हा योगकारक ग्रह आपण असं म्हणू शकतो किंवा अशा प्रकारचे फळ देताना आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर आपण जर बाधकेशाचा विचार केला तर बाधकेश म्हणजे काय, तर बाधा आणणारा ग्रह. तर आपण हे कसं बघतो, चर जर लग्न असेल तर लाभेश बाधकेश असतो. स्थिर जर लग्न असेल तर नवमेश बाधकेश असतो. आणि द्विस्वभाव जर लग्न असेल तर सप्तमेश बाधकेश असतो. म्हणजे जर हे सिंह जे लग्न आहे ते स्थिर लग्न आहे आणि स्थिर लग्नाला नवमेश बाधकेश असतो. म्हणजे इथे नवम भावामध्ये जी रास येते ती रास म्हणजे मेष रास येते आणि मेष राशीचा स्वामी हा मंगळच असल्यामुळे मंगळ हा या पत्रिकेमध्ये बाधकेशाचं पण काम करताना आपल्याला बघायला मिळतो. कारण मंगळ हा या सिंह लग्नामध्ये योगकारक ग्रह पण आहे आणि बाधकेश पण आहे. तर मग आपण म्हणू शकतो की नेमकं हे कसं फळ देईल, तर काही वेळेस तो चांगलंही फळ देतो आणि काही प्रमाणात तो वाईटही फळ देतो. असं दोन्ही प्रकारचं फळ हा सिंह लग्नामध्ये मंगळ हा आपल्याला देताना दिसतो. अशा प्रकारे आपण सिंह लग्नाचा विचार करू शकतो की ते कोणते ग्रह चांगले फळ देतात आणि कोणते ग्रह हे वाईट फळ देतात.